संतांनी वेगळ्या दृष्टिकोनातून रामायण पाहिलेलं आहे. त्यामुळे काही संतांना ते रामायण वेगळ्या पद्धतीनं जाणवतं, काही संतांना ते वेगळ्या पद्धतीनं जाणवतं. कारण तसं घडलेलं सुद्धा आहे. कारण प्रत्येक त्रेतायुगामध्ये, युगायुगामध्ये, प्रत्येक युगामध्ये जेव्हा भगवंत प्रकट होतात प्रभू रामचंद्रांच्या रूपाने, तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा कल्पभेद, प्रत्येक कल्पामध्ये, युगामध्ये जेव्हा भगवंत प्रकट होतात तर तीच लीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. तसंच सीता मातेचा जो जन्म आहे, हा सीता मातेचा जन्म किंवा हे प्राकट्य या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. असं सध्या तरी जेवढे रामायण आहे, बऱ्याच रामायणामध्ये वेगळं वेगळं रामायण, अध्यात्म रामायण आहे, आनंद रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, रामचरितमानस आहे. प्रत्येक रामायणामध्ये भावार्थ रामायण आहे. तर प्रत्येक रामायणामध्ये सीता मातेचा जन्म हा वेगळा वेगळा सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं सीता मातेचा जन्म झाला. आणि आपण पाहूया की एक अद्भुत रामायण म्हणून एक रामायण आहे. काय नाव आहे? अद्भुत रामायण. या अद्भुत रामायणामध्ये कथा येते की सीता माता कशी प्रकट होते. तर ही कथा बऱ्याच जणांनी ऐकलेली असेल, प्रचलित आहे की हिमालयामध्ये वेदवती एक ही कन्या आहे आणि तिला लग्न करायचं आहे. पण या वेदवतीनं ठरवलेलं आहे की भगवान विष्णूंना मी प्राप्त करणार पतीच्या रूपाने. मला लग्न करायचंय तर विष्णूंशी करणार. आणि म्हणून ही जी वेदवती आहे, त्या वेदवतीने तपस्या केली आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. तपसा ब्रह्मचर्येनं. आणि ही वेदवती जेव्हा तपस्येला बसली, त्यावेळेला या वेदवतीला त्या ठिकाणी भगवंत भेटायला यायला पाहिजे होते. त्याच्या अगोदरच एक व्यक्ती भेटला आणि त्याचं नाव काय होतं? रावण. कारण ही वेदवती जेव्हा तपस्या करत बसली होती हिमालयामध्ये पर्वतावरती, त्यावेळेला रावण तिकडे आला आणि या रावणाने या वेदवतीचे जवळ आला. आणि इतकी सुंदर होती ही वेदवती. या वेदवतीला प्रार्थनेनं सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर. जगामध्ये कुठेही रावणाला असा सुगावा लागला, इकडं तिकडं सुंदर स्त्री आहे, तर रावण लगेच विमान घेऊन निघाला असलं तिकडे. पण आता तर याला सहजासहजी सापडलेली ती वेदवती तपस्या करत बसलेली. या वेदवतीकडे पाहिल्यानंतर रावण एवढा आकर्षित झाला की तिला प्राप्त करण्यासाठी ती म्हटली की मी भगवान विष्णूंना प्राप्त करण्यासाठी तपस्या करत आहे, तर तू मला स्पर्श करू नकोस. तर रावणाने जबरदस्ती त्या वेदवतीचे केस पकडले आणि हे जे केस पकडले त्यावेळेला तिला ओढण्याचा प्रयत्न केला. तर ही जी वेदवती होती ही फार तपस्वी होती, हिच्यामध्ये फार शक्ती होती आध्यात्मिक. तर रावणाने जेव्हा तिचे केस ओढले त्यावेळेला ते केसच हातामध्ये आले. तिचे वेदवतीला काही झालं नाही, केस हातामध्ये आले आणि ती वेदवती जी आहे ती वेदवती त्या ठिकाणी बसलेली आहे. मग आता मात्र वेदवतीला समजलं रावण फार बलशाली आहे आणि आपलं काय खरं नाही. म्हणून या वेदवतीनं काय केलं? या वेदवतीने स्वतःच्या तपस्येच्या बळावरती या वेदवतीने अग्नी निर्माण केला तिकडे, असं वर्णन आहे. आणि जाता जाता ह्या वेदवतीने शाप दिला, रावणाला शाप दिला. काय शाप दिला? म्हणे जर तू कोणत्या स्त्रीला जबरदस्ती केलीस, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील म्हणे. असा शाप पण दिला तिने. आणि दुसरा शाप दिला. काय शाप दिला? म्हणले हे रावणा, तुझ्या मृत्यूचं कारण मी बने. बऱ्याच जणांच्या मुलांच्या मृत्यूचं कारण मुली असतात. कारण ती मुलगी दुसऱ्याबरोबर पळून गेली किंवा माझ्या मुलीने नाही म्हटलं तर मग हे लोक आत्महत्या करतात. म्हणजे मुलगी कारण झाली की नाही,
तसं रावणाच्या मृत्यूचं कारण सुद्धा ही मुलगीच आहे. तिचं नाव आहे वेदवती. काही ठिकाणी हेमवती असं सुद्धा म्हणलेलं आहे. असं म्हणतात हिमालयाची पुत्री होती असंही म्हणते. आणि मग रावणाला शाप दिला हिने की म्हणे तुम्ही करायचं काय. ती जी केस हातामध्ये घेतली होती, केस पण साधारण नव्हती, ते केस रावणाच्या अंगावर यायला लागली, त्या हातामध्ये धरली. आणि रावण ते रक्त मागत होते, केस रावणाचं रक्त. रावणाने काय केलं, तात्काळ त्या हिमालयामध्ये जे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींकडे गेले आणि म्हटले की हे जे केस आहेत ना, हे केस रक्त मागतायत, म्हणजे रक्त, त्यांना रक्त पाहिजे प्यायला. सगळ्या ऋषीमुनींना सांगितलं तुम्ही काय करा, ब्लड डोनेट करा. सगळ्या ऋषीमुनींना सांगितलं तुम्ही तुमचं रक्त काढा. सगळ्या ऋषीमुनींनी रक्त काढलं आणि रक्त काढून काय केलं, एका घागरीमध्ये हे रक्त साठवलं आणि त्याच्यामध्ये हे केस बुडवले. हे केस कुठे ठेवले, त्या वेदवतीचे त्या रक्ताने भरलेल्या घागरीमध्ये हे वेदवतीचे केस ठेवले. आणि इतक्यात आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली, जिकडे ही घागर जाईल, रक्ताने भरलेली ही घागर आहे, त्याच्यामध्ये केस आहेत, ही घागर जिकडं जाईल त्या राज्याचा विनाश होईल, अशा आकाशवाणी झाली. वेदवतीनं आपलं शरीर तपस्यामध्ये अग्नीमध्ये जाळलं आणि ती संपून गेली वेदवती. अशा प्रकारे वेदवतीनं स्वतःला संपवल्यानंतर असं सांगितलंही होतं तिनं की मी तुझ्या मृत्यूचं कारण बनेल, रावणाच्या मृत्यूचं कारण बनेल. तुम्हाला माहिती आहे का मंडळी की हीच वेदवती पुढे कोण झाली, प्रतिसीता. जेव्हा रावण पळवायला आला होता ना, त्यावेळेला हीच वेदवती होती. याची कथा पुढे सांगतो. पण पहिला मुद्दा असा होता की ही जी घागर होती रक्ताने भरलेली, याच्यामध्ये केस होते त्या वेदवतीचे, घागरीच काय झालं. तर ही घागर जी आहे, ही घागर आकाशवाणी झाल्यामुळे आता कुठं ठेवायची, जिकडं नेणार तिकडं काय होणार, त्या राज्याचा विनाश होणार. म्हणून या जगामध्ये पवित्र राजा कोण होता त्यावेळेला, बलशाली राजा कोण होता, इतका पवित्र भगवंतांचा भक्त कोण आहे का, म्हणले आहे, एक व्यक्ती आहे, त्याचं नाव होतं राजा जनक. काय नाव होतं, जनक महाराज की. म्हणे या जनकाच्या राज्यामध्ये नेऊन ठेवा, म्हणे काही होणार नाही, म्हणे हा प्रभावशाली राजा आहे, पुण्यवान राजा आहे. म्हणून ती जी घागर होती रक्ताने भरलेली, ही घागर घेऊन जनकपुरी, मिथिला, सध्या ज्याला नेपाळ म्हटलं जातं, तर नेपाळ देशामध्ये जनकपुरीमध्ये ही घागर जमिनीमध्ये पुरून ठेवली. अशी कथा अद्भुत रामायणामध्ये येते. आणि मग सर्वांना माहिती आहे की ही जी सीता होती, जिनं जाळून घेतलं होतं, ही जी हेमवती होती, वेदवती होती, ज्या वेळेला रावणाने स्पर्श केला, रावण कधीच सीतेला स्पर्श करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. सीता साक्षात लक्ष्मी आहे, रावण कसा स्पर्श करेल. ज्या वेळेला रावणाने सीतेला उचलून नेलं त्यावेळेला ती खरं तर ती वेदवतीच तिकडे प्रकट झाली आणि मूळ सीता जी होती ती अग्नीमध्ये प्रवेश केली. मूळ सीतेने अग्नीमध्ये प्रवेश केला असं वर्णन रामायणामध्ये आहे. मग आता ही मूळ सीता जेव्हा अग्नीमध्ये प्रवेश करते तर त्यावेळेला अग्नी परीक्षा भगवंतानी घेतली लंकेवरून येताना रामेश्वरम मध्ये. असं 2 वेळा सीतेची परीक्षा झाली. बऱ्याच लोकांना डाऊट आहे, काही महिला मंडळांना विशेष डाऊट आहे की काय म्हणे या रामाची पूजा करायची, कसला हा देव, एवढी पतिव्रता सीता, हिला सुद्धा 2 वेळा परीक्षा द्यावी लागली, अग्नी परीक्षा द्यावी लागली. मग असे हे काय बरोबर केलं का हो, याचं उत्तर सर्वांना माहित पाहिजे. कारण जेव्हा प्रभू रामचंद्र लंका जिंकून रावणाला मारून रामेश्वरम मध्ये आले, समुद्राच्या तिकडे आले, तर त्यावेळेला भगवंताने अग्नी परीक्षा घेतली सीतेची. सीतेला बरोबर नेताना तर
काही जणांचं म्हणणं आहे लंकेमध्येच घेतली, तिकडंच अग्निपरीक्षा घेतली, असंही म्हणणं आहे काही जणांचं. तर जेव्हा अग्निपरीक्षा घेतली त्यावेळेला माहिती आहे ना अग्निपरीक्षा म्हणजे काय? आजही रामेश्वर मध्ये जो समुद्र आहे मंदिराच्या पुढेच, तिथं आपण स्नान करतो, तर तिथं नावच आहे त्याचं काय, ते अग्निपरीक्षा घेतलेलं ठिकाण आहे समुद्रामध्ये. कोण कोण स्नान केलंय तिकडे? बरेच जण केलेले आपण समुद्रामध्ये स्नान केलेलं आहे. जेव्हा सीतेची अग्निपरीक्षा घेतली गेली तर त्यावेळेला ती मूळ सीता जी आहे अग्नीतनं बाहेर आली आणि वेदवती जी आहे ती वेदवती माघारी गेली. मग वेदवतीचं काय करायचं? वेदवतीचं काय करायचं? तिनेही मदत केलीच की, सीता म्हणून राहिली की नाही काही दिवस, सीतेचा रोल केला. आणि तशीही तिची मूळ इच्छा होती की भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावे. दोन्ही गोष्टीचा मेळ खाल्ला आणि भगवंताला प्रार्थना केली, हे प्रभू रामचंद्र कृपया माझा स्वीकार करा. भगवंत म्हटले, एक पत्नी व्रत स्वीकार केलेला आहे मी, काय सेकंड मॅरेजचं काही ऑप्शन आमच्याकडे नाहीये, त्यामुळे म्हटले ठीक आहे, पण पुढच्या युगामध्ये मी जेव्हा येईल तेव्हा मी तुमचा स्वीकार जरूर करेन. हीच हेमवती दक्षिण भारतामध्ये पद्मावती म्हणून प्रकट होते. आणि हेच रामचंद्र भगवंत दक्षिण भारतामध्ये येतात तिरुपती बालाजीच्या रूपाने. हरी बोल. तिरुपती बालाजी जे आहेत हे साक्षात प्रभू रामचंद्र आहेत. आणि इकडे पद्मावतीचं लग्न झालेलं आहे भगवंताशी, बालाजी भगवंताशी. आणि त्यामुळे ते जे बालाजी भगवंत आहेत तिरुपतीचे, तर पद्मावतीचं पण मंदिर आहे तिरुपतीमध्ये. तुम्ही जर खाली पाहिलं तिरुपतीला कोण कोण गेले पाहिलं, पद्मावतीचं मंदिर आहे आणि वरती बालाजीचं मंदिर आहे. दोघांचा विवाह तिकडे झालेला आहे. भगवंतानी त्या वेदवतीचं इच्छा पूर्ण केली तिरुपतीमध्ये, आणि साक्षात रामच आहे. आता प्रभू रामचंद्राचं दर्शन तर काही आपल्याला झालेलं नाही, कारण आपण काही त्रेतायुगामध्ये, मी तरी काही आठवत नाही मला असेल नसेल, पण जर तिरुपतीला गेला आणि भगवंताचं दर्शन घेतलं, समजायचं की प्रभू रामचंद्राचं दर्शन झालेलं आहे. गोविंदा हरी गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. गोविंदा हरी गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. तिरुमलवासा गोविंदा, तिरुमलवासा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा. गोविंदा हरि गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोविंदा गोविंदा. भगवंताला गोविंद म्हटलेलं आहे तिकडे. ती लीला आहे, फार सुंदर लीला आहे तिरुपतीमध्ये भगवंतांची. म्हणून भगवंताने जेव्हा अग्निपरीक्षा घेतली सीतेची, त्याच्यामध्ये भगवंतांना काही सिद्ध करायचं नव्हतं जास्त, काय की सीता पवित्र आहे वगैरे वगैरे. भगवंतांना सीता, मूळ सीता तिकडे आणायची होती. कुठं? जमिनीतून वरती यायचं होतं मूळ सीतेला. म्हणून भगवंताने ही लीला केली. भगवंताचं असं काय जगाचा जास्त विचार केला नाही भगवंतांनी. तसा म्हणतात लोक की जगाला दाखवण्यासाठी, तेही एक कारण असू शकतं की जगाला दाखवण्यासाठी की सीता पवित्र आहे. ही एक कथा झाली की कशा प्रकारे जनक महाराजांच्या राज्यामध्ये ती घागर गेली रक्ताने भरलेली. दुसऱ्या एका रामायणामध्ये वेगळीच कथा आहे, ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. राजा पद्माक्ष नावाचा एक राजा होता. या पद्माक्ष राजाने पाहिलं की अनेक लोक काय करतायत की लक्ष्मी पाहिजे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, रात्रंदिवस काम करतायत, सत्संगला यायला सुद्धा वेळ नाही, तर मरायलाही वेळ नाही.
असं मी नेहमी सांगतो, पण माऊली पण म्हणले थोडस बदल करा म्हणले. काय बदल आहे सांगा. पहिल्यांदा काय म्हणले, जेवायला वेळ नाही म्हणले. आधी म्हणले जेवायला वेळ नाही म्हणले महाराज कशाला. परत काय सांगा की. त्याने व्यवस्थित मला सांगितलं त्या दिवशी, हळूहळू जावं म्हणले, एकदम मरायला वेळ नाही डायरेक्ट लगेच हे होते म्हणले. तर म्हणले पैसा एवढा प्राप्त, पैसे एवढे प्राप्त करायचे आहेत, रात्रंदिवस मेहनत घेत आहेत लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, पैशाला प्राप्त करण्यासाठी. या राजाच्या मनामध्ये विचार आला की आपण काय करू, लक्ष्मीला असं तपस्या करून प्राप्त करू म्हटले. लक्ष्मी प्रकट झाली, वरदान माग म्हटले. मग त्याने काय केलं, हुशार होता राजा. राजाने त्या लक्ष्मीला म्हटले, तुम्ही माझी पुत्री बनता का म्हणे, मला मुलगी नाहीये. हो म्हणले ठीक आहे. तर ती म्हटली पण मी सदैव भगवान विष्णूंच्या चरणाजवळ राहते, मग तशी काही मी येऊ शकत नाही म्हणे. तुम्ही काय करा, भगवान विष्णूंच्या चरणाची उपासना करा आणि मग मी प्रकट होते. या राजाने विष्णूंची पूजा केली, त्यांना प्रसन्न केलं आणि मग वरदान भगवान विष्णूंनी मागायला सांगितल्यानंतर ते म्हटले, एक वरदान मागितलं त्याने. म्हणजे मला कन्या पाहिजे, लक्ष्मी पुत्री रूपाने पाहिजे. त्या विष्णू भगवंताने एक फळ दिलं त्यांना, सुंदर कन्या झाली आणि ही पद्माक्ष राजाची कन्या होती, म्हणून हिचं नाव ठेवलं पद्मावती. काय नाव ठेवलं, पद्मावती. हे पद्मावतीची फार मोठी कथा आहे. ही पद्मावती जी आहे हिचं तरुण अवस्थेमध्ये झाली, लग्नाला आली, स्वयंवर त्या पद्मावतीचं रचलं गेलं आणि या स्वयंवरामध्ये अनेक लोक आले, राजे आले, काही राक्षस लोक सुद्धा तिकडे आले होते स्वयंवरामध्ये त्या पद्मावतीच्या. आणि जेव्हा हे आले त्यावेळेला तिकडे रावण नाही पोचला असं कसं होईल. हा रावण पण तिकडे पोचलेला आहे स्वयंवरावर, तर हा खास पोचतो हा माणूस. आणि मग आट अशी होती की जो पुरुष आकाशासारखा निळा रंग, घनश्याम रंग करेल स्वतःच्या शरीराचा, म्हणजे असं पेंटिंग करून नाही, अशी काही आट तिने ठेवली होती, तर तो तिच्या विवाहाला पात्र असेल. तर साक्षात लक्ष्मीच आहे ना, आणि घनश्याम कोण आहे, श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळे तिने अशी आट ठेवली. आणि मग एकाही व्यक्तीला, एकाही राजाला किंवा एकाही राक्षसाला जमलंच नाही, ही आट पूर्ण करणं कोणाला जमलंच नाही. आणि मग त्या ठिकाणी स्वयंवर काही झालं नाही. स्वयंवर झालं नाही, मला नाही तर कोणालाच नाही, किंवा कोणाचीच नाही तर कोणा काय, आता सगळं कालवा सुरू झाला तिकडे. सगळे लोक त्या मुलीवर तुटून पडले, राक्षस लोक होते, सगळे राजे होते. म्हणले मी हिच्याशी लग्न करणार, मी हिला पळवून नेणार, मी हिला पळवून नेणार. अशा प्रकारे भांडण सुरू झाल्यानंतर त्या मुलीने अग्नीमध्ये उडी मारली. अग्नीमध्ये उडी मारल्यानंतर या राक्षसाने सगळं नगर उद्ध्वस्त केलं आणि त्या मुलीला शोधण्यासाठी त्या राजाला पण मारून टाकलं. पद्माक्ष राजाला काहीच सापडलं नाही यांच्या हाती, ती मुलगी काही सापडली नाही. मग ती मुलगी अग्नीमध्ये प्रवेश केला त्या मुलीनं. हे कुणाला माहित होतं, रावणाला माहित होतं. हा रावण एवढा बेकार माणूस आहे ना, याचं एक रावण चरित्र आपण एकदा कथा ठेवायला पाहिजे. रामकथेमध्ये कसं एक रावण चरित्र, काय काय कांड केले त्या रावणाने, भयानक. म्हणजे बघा ते आता मेली संपलं की, मेल्यानंतर संपायला पाहिजे की नाही. ह्याने काय केलं, मेल्यानंतर ती मुलगी जिथं त्या कुंडामध्ये गेली होती तिथं जाऊन हा बसले रावण, थोड्या वेळाने बाहेर येईल म्हणून. आणि म्हणून हा जो रावण आहे त्या कुंडाजवळ बसल्यानंतर काही दिवसात ती मुलगी बाहेर आली त्या अग्निकुंडात. म्हणजे रावणाने ती पाहिली आकाशातनं, रावण तिकडेच किरट्या घालत होता. रावणाने पाहिली, रावण लगेच गेला पुन्हा तिकडे त्या अग्निकुंडाकडे. आणि गेल्यानंतर रावणाने काय केलं,
ती मुलगीनं पुन्हा बघितलं रावण अजून इथंच आहे. हा? पुन्हा अग्नीमध्ये गेली ती मुलगी. आता मात्र रावणाला गॅरंटी झाली ही इथंच या कुंडामध्ये आत राहते. आणि जळून राख झाली त्या मुलीची. पण मागायला गेली तो रावण. कस काय? रावणाने काय केलं की राख गोळा केली सगळी. त्याला कळालं या राखीमध्येच काय तर गडबड आहे, ती मुलगी आहे. बघा किती भयानक स्त्री लंपट होता रावण. की एकदा जर सुंदर स्त्री दिसली येन केन प्रकारेण त्याला ती प्राप्त करायचंच, हा रावणाचा संकल्पच असायचा. आणि म्हणून या रावणाने ती राख गोळा केली सगळी, त्या मुलीची राख गोळा केली. आणि ही राख घेऊन त्याने एका पेटीमध्ये भरली आणि पेटी घेऊन लंकेला गेला हा रावण. त्याची सुंदर बायको मंडोदरी, रावणाची बायको, तिच्याकडे ही पेटी दिली आणि तिने सांगितलं की ही पेटी जपून ठेव म्हणे, याच्यामध्ये भेट वस्तू आणलेली आहे म्हणे, मी ही पेटी जपून ठेव म्हणे. रावणाची बायको म्हणली ठीक आहे ठीक आहे म्हणले. रावणाच्या बायकोने एका पेटी बेडरूम मध्ये नेऊन ठेवली, सुरक्षित जागेला ती पेटी ठेवली. रावणाला एके दिवशी आठवण आली की म्हणजे रावणाने बाबा काय पुन्हा जिवंत तर झाली नाही मुलगी, म्हणून रावणाने काय केलं, ती पेटी घेऊन ये म्हणले मंडोदरीला. एके दिवशी मंडोदरी गेली, ती पेटी घेऊन यायला लागली. उचलेच ना पेटी उचले ना. आणि त्यामुळं ज्या वेळेला रावण गेला तिकडे त्या पेटीला हात लावला, आकाशवाणी झाली असं वर्णन आहे. अरे दुष्ट रावणा, काय विपत्ती घेऊन आलायस म्हणे तू. ह्या पेटीमध्ये जी कन्या आहे तीच तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. मंडोदरी म्हणली अरे काय बलामत घेऊन आलाय म्हणे तुम्ही आपल्या घरी. आणि आकाशवाणी अशी झाली. आणि तेव्हा रावणाने ठरवलं आता ही पेटी कुठं तर लांब टाकून यायची. जीव प्यारा आहे ना सगळ्यांना. आणि मग ही पेटी कुठं टाकायची, मंत्र्यांना बोलवलं आणि मंत्र्यांना बोलवून सांगितलं पेटी कुठेतरी लांब टाकून या. कुठं टाकायची म्हणले या अतिशय लांब दुसऱ्या राज्यामध्ये टाकून या म्हणजे कुठेतरी. मग ते पेटी घेऊन राक्षस लोक गेले आणि या राक्षस लोकांनी ही जी पेटी आहे ही पेटी जनकपुरीमध्ये, जनक महाराजांच्या राज्यामध्ये एका शेतामध्ये पुरून ठेवली. शेतामध्ये फेकून दिली, पुरून ठेवली असं वर्णन आहे. पण जेव्हा ती पेटी घेऊन जात होती, ती पेटी घेऊन चालले होते राक्षस लोक लंकेतनं, त्या पेटीतनं आवाज आला. काय आवाज आला, मी पुन्हा येईन लंकेचा विनाश करण्यासाठी आणि रावणा तुला मारण्यासाठी, मी पुन्हा येईन असं. अशा प्रकारे ही जी पेटी आहे ही सीता, हे वेदवती किंवा ही पद्मावती ही जी आहे, जी तिरुपतीमध्ये भगवंताची पत्नी आहे, हीच पद्मावती प्रति सीता म्हणून आली, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ही पेटी जनकपुरीमध्ये कशी पोहोचली याची ही कथा मी तुम्हाला सांगितली. पण त्या पेटीमध्ये सीता नाहीये हे लक्षात घ्या. कोण आहे हो? ही पद्मावती आहे, वेदवती आहे. येते का लक्षात तुमच्या? त्या पेटीमध्ये सीता, अजून सीता आली कधी, ते नेमकं घडलं काय, ते कृष्ण लीलेसारखं आहे. याचं जनकपुरीमध्ये दुष्काळ पडला, या मिथिला नगरीमध्ये 12 वर्ष दुष्काळ पडला. आणि इतका भयानक दुष्काळ पडला की संतांची मीटिंग भरली आणि सर्वांनी सांगितलं, म्हणले तुम्ही आता काय करा, यज्ञ करा म्हणले. भगवद्गीतेमध्ये सांगितले पाऊस जर पडत नसेल तर यज्ञ करायला पाहिजे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव. तर पाऊस कधी पडतो? यज्ञ केल्यानंतर पाऊस पडतो.
आणि विशेष करून आता यज्ञ तर काही सफल नाहीये कलियुगामध्ये, तर कलियुगामध्ये यज्ञानाम जप यज्ञोस्मी, कलियुगामध्ये नामसंकीर्तन यज्ञ सफल आहे. म्हणून जेव्हा आपण दोन्ही हात वरती करतो असे आणि मोठ्याने म्हणतो हरे कृष्ण 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 हरे हरे, झाला यज्ञ झाला. नाम घेता वाट चाली यज्ञ पावलो पावली. कलियुगामध्ये भगवंताच्या नावानेच यज्ञ होतो, कोणताही दुसरा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणले यज्ञ करायला पाहिजे. आता ही गोष्ट कधीची आहे? त्रेतायुगातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला यज्ञ वगैरे चालायचे. मी यज्ञ केला, सीतामातेला दुष्काळ पडला होता, तो दुष्काळ जावा म्हणून यज्ञ केला होता. आणि या यज्ञामध्ये मंडळीनो जेव्हा यज्ञ केला तर सांगितलं की जमीन पाहिजे यज्ञ करण्यासाठी. जमीन म्हणे अतिशय पवित्र जमीन पाहिजे. यज्ञ करण्यासाठी पण चांगली जमीन लागते बरं का. आणि कशी पाहिजे? मग म्हटले सोन्याच्या नांगराने नांगरायचं, असं ठरलेलं आहे इकडे. तर यज्ञाचे काही विधिविधानं आहेत. आणि मग सोन्याचा नांगर पण तयार केला, हल तयार केला. आणि जे नांगर आहे त्या नांगराने नांगरायचं आहे. तर सुनैना, जनक महाराजांची बायको, तिचं नाव काय? सुनैना. आणि जनक ही एक पदवी आहे. हे जनक म्हणजे नाव नाही महाराजांचं. महाराजांचं नाव आहे शिरध्वज. काय नाव आहे? शिरध्वज राजा आणि त्यांची पत्नी सुनैना, हे नवरा बायको. तर या दोघांना त्या बैल जोडले नाहीत, त्या नांगराला झुपलं. एका बाजूला सुनैना आणि एका बाजूला हा शिरध्वज राजा, दोघांना नांगराला झुंपलेला आहे आणि ते घेऊन चाललेले आहेत नांगर. आता विचार करा, आता ही सुनैना स्त्री आहे, किती नाजूक असेल. आणि हे नांगर ओढायला लागलेले आहे. आणि ही पवित्र भूमी जी आहे, ही भूमी जोतण्याचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर नांगर थांबला, नांगर पुढे जाईना. आणि काय करायचे ते? थोडं पुढं गेलं, थोडं नांगर हाकला की त्या ठिकाणी लगेच काय करायचे? थोडं दान करायचे. जे काही ब्राह्मण लोक वगैरे गरजू लोक होते त्यांना दान करायचे. तर यज्ञामध्ये दानाला फार महत्व आहे. दान करायचे, पुढे जायचे, थोडं पुढे जायचे. असं करत 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 ते नांगरायला लागले. इतक्यात या ठिकाणी ते भगवंतांना प्रार्थना सुद्धा करत होते की काहीतरी चांगलं यातनं निघू द्या, उत्पन्न होऊ द्या म्हणून. एका ठिकाणी हा नांगर जो आहे, हा नांगर पुढे जाईना. तो नांगर पुढे थटला. तिथे थटल्यानंतर त्यांनी बघितलं की हे काय काय झालेलं आहे. तर त्या ठिकाणी नांगराचं जे टोक आहे, त्याला म्हणतात सीत. नांगराच्या टोकाला काय म्हणतात? सीत. हे जे सीत आहे, नांगराचं टोक आहे, ते कशाला तरी थटल्यासारखा आवाज आला. मग सर्वांनी उघडून पाहिलं तर जेव्हा ते उघडलं त्यावेळेला एक घटना घडली. आता हे फार महत्वाचं. तर आकाशातून एक तेज आला. असं आकाशातून जसं वीज चमकते की नाही, तसं आकाशामध्ये असं एक मोठे वीज चमकल्यासारखं झालं. आणि असं एक तेज आलं. आणि हे जे तेज आहे, हे तेज असं त्या जिथं ती पेटी सापडली जमिनीमध्ये, त्या पेटीमध्ये ते तेजाने प्रवेश केला. हे तेज म्हणजे साक्षात वैकुंठातून आलेलं तेज होतं. ती होती लक्ष्मी. कोण होती? लक्ष्मी होती. तिनं त्यामध्ये त्या पेटीमध्ये प्रवेश केला. ऑलरेडी त्या पेटीमध्ये काय आहे हो? वेदवती आहे. ही वेदवती कन्या आणि वरून आलेली लक्ष्मी, या दोन्हीचं मिलन झालं. आणि ती पेटी उघडली आणि पाहिलं तर आतमध्ये काय होतं? बोलो सीता महाराणी की. सुंदर अशी एक मुलगी होती, गोंडस. इतकी सुंदर होती, रामायणामध्ये वर्णन आहे की सीतेच्या सौंदर्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे की सीता किती सुंदर होती. आणि एवढी छान सुंदर मुलगी या पेटीमध्ये कशी काय सापडली हो? कसं काय या पेटीमध्ये आली? सर्वांना आश्चर्यचकित झालं.
आणि सर्वजण कीर्तन करायला लागले, गायन करायला लागले, सगळ्यांना आनंदी आनंद झाला. आणि तसंही यांना काही मूलबाळ नव्हतं जनक महाराजांना. तर ही कथा कशी आहे मी तुम्हाला सांगतो. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या पोटी प्रकट झाले, बरोबर आहे का? आणि मथुरेमध्ये देवकीच्या पोटी विष्णू प्रकट झाले चतुर्भुज रूपामध्ये. ह्या विष्णूला टोपलीत घेतलं श्रीकृष्णाला. विष्णू देवकी नंदन, लक्षात येते तुमच्या? टोपलीमध्ये घेतलं. कुठं गेले? वसुदेव गोकुळात गेले. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर तिथं यशोदा मातेला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. तर हा मुलगा नेऊन यशोदेजवळ ठेवला. दोन्ही मुलं एक झाले. एक होते देवकी नंदन, एक होते यशोदानंदन. दोन्ही एक झाले. जेव्हा राक्षसाला मारायचंय त्यातले देवकी नंदन बाहेर येतात, विष्णू तत्व बाहेर येतं. आणि जेव्हा काय लीला करायचे, बासरी वाजवायचे, रासलीला करायचे, चोऱ्या करायच्या, त्यावेळेला यशोदानंदन कृष्ण बाहेर येतात. अगदी याच प्रमाणे इथं घटना घडते. ज्या वेळेला लंकेत जाण्याची वेळ येते, रावणाचा स्पर्श होण्याची वेळ येते, त्यावेळेला त्यातली वेदवती बाहेर येते, प्रतिसीता बाहेर येते. आणि जेव्हा रामाबरोबर लीला करायची असते, अयोध्येमध्ये यायचं असतं, वनवासामध्ये फिरायचं असतं, त्यावेळेला ही लक्ष्मी सीता त्यावेळेला बरोबर असते. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, नुसतं हरिबोल म्हणू नका. पुन्हा जरी मी कथा सांगितली आठवड्यानं तरी सुद्धा तुम्हाला वाटणार पहिल्यांदाच ऐकतोय. तर असं व्हायला नाही पाहिजे. तर लक्षात येतं तुमच्या की दोन, एक मूळ सीता आणि दुसरी प्रतिसीता, तिचं नाव काय? वेदवती. तर अशा प्रकारे हे जानकी मैया, जनक राजाची पुत्री म्हणून हिचं नाव झालं जानकी, जनकाची पुत्री. ही सीता काय आहे? ही सीता साक्षात भक्ती स्वरूप आहे. ही जी भक्ती करतोय आपण, या भक्तीचं स्वरूप ही सीता महाराणी. आणि हिला प्राप्त करणं म्हणजेच भक्तीला प्राप्त करणं असा अर्थ आहे. आणि जमिनीतून वरती आली ना, जमिनीतून वरती आल्यामुळं ही सीता माता, दुष्काळ संपला आणि जोरात पाऊस पडला त्या मिथिला नगरीमध्ये. इतका पाऊस पडला म्हणून असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळेला सुद्धा, भक्ती केल्यानंतर जेव्हा भक्तीला प्राप्त करतो त्याला पाऊस पडतो. कुठून पाऊस पडतो? बोला बोला. भक्तीला प्राप्त केल्यानंतर कुठून पाऊस पडायला पाहिजे? नयनम गलदश्रुधारया वदनम गदगदरुद्धया गिरा पुलकैर्निशितम्बपूकदा तव नाम ग्रहणे भविष्यति. ज्या वेळेला एखाद्याला भक्ती प्राप्त होते तेव्हा त्याच्या डोळ्यातनं हरे कृष्ण म्हणले की डोळ्यातनं अश्रू यायला तयार होते, त्या डोळ्यातनं पाणी यायला. चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातनं रात्रंदिवस, जगन्नाथपुरीमध्ये असताना गंभीरा नावाचं ठिकाण आहे, तिथं चैतन्य महाप्रभू राहायचे. रात्रंदिवस चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातनं पाण्याची धार लागायची. प्रेम, कृष्ण प्रेम. ज्याला ही भक्ती प्राप्त झालेली आहे त्याला अशी अवस्था प्राप्त होते. पण आता आपल्या कोणाच्या डोळ्यामध्ये काही पाणी येते का? जप करताना म्हणतोय, नामस्मरण करताना कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येते का? जांभळ्या येते त्या. गवा एकदा संपेल, गवा एकदा संपेल असं होते आम्हाला, जांभळ्या येते. नामस्मरण करत असताना ही प्रभुपाद नेहमी म्हणायचे की बेबी क्राईंग फॉर मदर, एक लहान मूल एक आईसाठी रडतं, अशी अवस्था व्हायला पाहिजे. ही नामस्मरणाची अवस्था आहे. आता मी सांगितलं की भक्ती प्राप्त झाली म्हणजे रडायला येतं. अनेक महान महान संतांना रडायला येतं, पण जे खरे संत असतात ते दाखवत नसतात. बरेच संत आता युट्यूबला वगैरे बघत असतो की ते भाव अवस्थेमध्ये येतात आणि रडल्याचं नाटक करतात असे, किंवा खरं पण असू शकतं पण ते भाऊक होतात. तर भाऊक कधी नाही व्हायला पाहिजे, कारण जनता त्याचा वेगळा अर्थ घेते. प्रभुपाद महाराज एवढ्या उच्च कोटीचे संत होते, पण कधी त्यांनाही रडायला येत असेल पण कधी त्यांनी दाखवलं नाही. एकदा कधी प्रभुपादांना फार अनावर झालं,
राधा माधव. प्रभुपादांनी प्रवचन सुरू केलं एका ठिकाणी आणि प्रभुपादांना रडायला लागलं. प्रभुपाद महाराज रडले नाही, सगळं तिथं ठेवलं आणि खोलीमध्ये गेले आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन रडायला लागले. जनतेसमोर रडले नाही. बरेच आजकाल लोक युट्यूबला पाहतो आम्ही, रडत असतात भगवंताचं कीर्तन करून, डोळ्यात आश्रू वगैरे काढतात. पण प्रभुपाद महाराज म्हणले रडा रडा, पण काय करा, आपल्याला डोळ्यात पाणी येत नाही म्हणून रडा. मी किती नालायक आहे हो, माझं हृदय जे आहे ना दगड आहे का दगड, त्याला कधी पाजा फुटणार, कधी त्या भगवंताविषयी मला प्रेम होणार. डोळ्यात पाणी का येत नाही माझ्या नामस्मरण करताना म्हणून रडा. मला रडू का येत नाही म्हणून तरी रडा, असं रडण्याचा भाव आहे. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हा मंत्र म्हणजे रडण्याचा मंत्र आहे. रडायला पाहिजे. सकाळ सकाळ उठून काय करायला पाहिजे, आपण भगवंताच्या पुढे बसून थोडस रडायला पाहिजे. तर प्रेमामध्ये रडायला पाहिजे, विरहामध्ये रडायला पाहिजे. काय, हे कृष्ण, हे करुणा सिंधू, हे राधाराणी, हे प्रभू रामचंद्र, हे सीतामय्या, कृपया मला या भवसागरातनं बाहेर काढा, मला इथून वाचवा, अशी प्रार्थना करायला पाहिजे भगवंतांकडे रोज. आणि ते म्हणजेच नामस्मरण आहे. नामस्मरण म्हणजे काही यांत्रिक पद्धत नाही. हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे कृष्ण राम राम हरे कृष्ण राम राम हरे राम राम हरे कृष्ण राम राम हरे 16 हरी बोल झालं. नामस्मरण म्हणजे थोडं एकांतामध्ये, थोडं सकाळी बसून, भक्तांच्या संघामध्ये बसून, भगवंताच्या पुढे बसून, ते भगवंताला आळवण्याचा प्रकार आहे. आळवण्याचा, आळवणं माहिती का, आळवणं, तर त्यासाठी नामस्मरण केलं जातं. आता प्रेम वगैरे या गोष्टी राहिल्या नाहीत कलियुगामध्ये, तर फार दगड झालेत सगळे. भौतिक जगात पण काही प्रेम राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळं भगवंताला प्राप्त करण्यासाठी थोडंसं प्रेम उत्पन्न होणं किंवा डोळ्यात पाणी येणं वगैरे हे प्रकार फार कमी आहे, होणं फार कठीण आहे. त्यासाठी चांगला गुरु भेटणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी लक्ष्मी आहे, ही सीता आहे, ही प्रकट झाली आणि त्या जनकपुरीमध्ये जोरदार पाऊस झाला. दुष्काळ संपला सगळ्या जनकपुरीमध्ये. आणि जेव्हा दुष्काळ संपला तर ही जी मुलगी आहे, ही मुलगी अग्नीतून निर्माण झाली होती ना एका दृष्टिकोनातून, म्हणून हिचं एक नाव ठेवलं अग्निगर्भा. काय नाव ठेवलं? सीतेचं नाव आहे एक, अग्निगर्भा. दुसरं, ही जी पेटी निघाली ना, त्या जमिनीमधून पेटी बाहेर आली, ती पेटी रत्नांनी भरलेली होती. आणि त्याच्या मधोमध बरोबर ही मुलगी सापडली, म्हणून या मुलीचं नाव ठेवलं रत्नावली. काय नाव ठेवलं? रत्नावली. आणि ही मुलगी जमिनीतून सापडली, धरणी मातेमधून सापडली, म्हणून तिचं अजून एक नाव ठेवलं धरणीजा. काय नाव ठेवलं? ही सगळी सीतेची नावं सांगतो मी तुम्हाला. तसं सीता सहस्त्र नाम पण आहे बरं का. तर सीतेचं नाव आहे धरणीजा. आणि जनक महाराजांनी तिचं पालन पोषण केलं, म्हणून तिचं नाव झालं, मोठ्याने म्हणा, पाठीमाग कुलदीप. काय झालं? काय नाव ठेवलं? आवाज येत नाही. जानकी. लक्ष आहे का सर्वांचं? बघा, पुन्हा विचारणार तुम्हाला. आणि राजा पद्माची ही कन्या होती आधी पूर्वजन्मामध्ये, म्हणून तिचं नाव झालं पद्मा. काय नाव झालं? पद्मावती, पद्मा म्हटलेलं आहे. आणि नांगराच्या टोकाला ही पेटी थटली, म्हणजेच नांगराच्या टोकाला काय म्हणतात? सीत. म्हणून तिचं नाव झालं सीता. आणि तिचं नाव त्याचं मैथिली भाषा आहे बघा. मैथिली भाषा आणि मराठी भाषा बऱ्यापैकी सारखीच आहे बरं का. तुम्ही जर गेला नेपाळला, लक्षात येईल तुमच्या, या मैथिली भाषा आणि मराठी भाषा बऱ्यापैकी सारखी आहे. का हो गुरुजी, बरोबर आहे की? आपण गायलं होते की नाही काय रामायणामध्ये? तर हे पाहुणा मिथिले मे रहुना. कळते का तुम्हाला? मैथिली भाषा आणि मराठी भाषा सारखीच आहे. आणि
त्याच्यामध्ये मग सिया, सिया, सीताचं एक नाव काय? सिया. सिया बरं रामचंद्र भगवान की. काय काय नावं सांगितली सीतेची? मी पहिलं नाव सांगा माऊली ब्रो. झालं शांत. अग्निगर्भा. दुसरं रत्नावली. आपण हुशार नाहीये त्यामुळे वही पेन घेऊन आलं पाहिजे. तर वही पेन आणलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. उद्या सकाळी जेव्हा नामजप करायला बसणार ना तुम्ही, त्यावेळेला तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, हा सीतेचं पहिलं नाव काय? हा, का बरं पडलं? ते अग्नीमधून निघाली. ओके, नेक्स्ट रत्नावली. का बरं? रत्नाच्या पेटीमध्ये निघाली. ओके, नेक्स्ट धरणीच्या. का बरं? धरणीतून निघाली. नेक्स्ट जानकी. का बरं? जनकाने पालन पोषण केलं. नेक्स्ट पद्मा. पद्मा राजाची पद्माक्ष राजाची मुलगी होती म्हणून तिचं नाव पद्मा. नेक्स्ट सीता, कारण ती नांगराच्या टोकाला सीतला लागून आली म्हणून सीता. आणि दुसरं शेवटचं नाव सिया. असं नामस्मरण करताना हे आठवायचं असतं आणि ते भगवंताचं स्मरण करायचं असतं. आपल्या जर लक्षात नाही राहिलं म्हणून वही पेन आणला पाहिजे, थोडं लिहून घेतलं पाहिजे आणि नामस्मरण मग करताना आपल्याला त्या ठिकाणी आनंद येऊ शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. इतका आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला मिथिला नगरीमध्ये. याचं गाणं सुद्धा मी गायलं होतं, पण आता गाणार नाही. काय गाणं गायलं होतं आपण? तर विसरलं वाटतं गुरुजी. तर मी सांगतो सगळं, आता वेळ नाहीये. तर या मिथिला नगरीत काय वाजत गाजत. तर लगीन श्रीरामाचं लागतं असं मी थोडंसं चर्चा बदललं होतं त्याला. तर राजा जनकाची ही कन्या. तर जेव्हा सीता मातेचं प्राकट्य झालं, बालपण सुरू झालं तर सीतामातेचं, या बालपणामध्ये सीतामाता लहान मुलगी आहे 7 वर्षाची आणि खेळत होती. खेळता खेळता काहीतरी चेंडू फळी काहीतरी खेळत होते. तो जो चेंडू आहे तो चेंडू खेळता खेळता एका कोपऱ्यामध्ये गेला. असं चेंडू कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सीतामाता जी आहे, सीतामाता गेली, तो चेंडू त्या धनुष्य बाण, एक मोठं धनुष्य बाण ठेवलं होतं असं, आणि त्या धनुष्य बाणाच्या खाली गेलं चेंडू तिकडे. सीतामाता गेली आणि ते धनुष्यबाण असं उचललं, त्या खालचा चेंडू काढला आणि घेऊन गेली. आणि हे सगळं दृश्य इतर स्त्रियांनी, इतरांनी पाहिलं सर्वांनी, की सीतेने काय केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी सगळे सांगत जनक महाराजांकडे गेले. महाराज 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 काय झालं काय झालं? म्हटले, अहो हे जे धनुष्य बाण आहे ना, सीतेने सहज उचललं म्हणे. म्हणजे कसं काय उचललं? जनकाला आश्चर्य झालं, कारण हे जे धनुष्यबाण होतं हे भगवान शंकराने दिलेलं धनुष्यबाण आहे. याच धनुष्यबाणाने महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केलेला आहे. आणि हेच ते धनुष्यबाण आहे जेव्हा सती, दक्षाची मुलगी, ही जेव्हा अग्नीमध्ये गेली आणि भगवान शंकरांना राग अनावर झाला, त्यावेळेला भगवान शंकराने हेच बाण वापरलं होतं, पण मारलं नाही, ब्रह्माजींनी थांबवलं. तर तोच धनुष्यबाण आहे हा. या जनक महाराजांचे पूर्वज राजा निमी, त्यांची 6वी पिढी, राजा देवरातकडे दिलं होतं ठेवायला. लक्षात आलं का तुमच्या? हे जे धनुष्यबाण आहे भगवान शंकरांचं आहे, त्याचं नाव आहे पिनाक. काय नाव आहे? तर हे पिनाक महादेवांचं धनुष्यबाण, हे धनुष्यबाण घेऊन या ठिकाणी त्यांच्या परंपरेनं हे जनक महाराजांकडे येऊन मिथिला नगरीमध्ये पोहोचलेलं आहे. इतकं जड आहे हे धनुष्यबाण की कुणालाच उचलत नाही. एका लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवलं होतं. 5000 बलशाली सैनिक, 500 बैल आणि 300 हत्ती ओढायला लागत होते या धनुष्यबाणाला. काय सांगितलं मी?
असं एका रामायणामध्ये वर्णन आहे. 5,000 सैनिक, 500 बैल आणि 300 हत्ती लावले तरी हे धनुष्य हालत नव्हतं. असं धनुष्यबाण त्याच्या खाली चेंडू गेला होता. सीतेनं सहज उचललं, चेंडू काढून घेतला. ही आहे शक्ती भगवंताची. आणि म्हणून भगवंताची ही शक्ती आहे. आणि जनकाला जेव्हा समजलं माझ्या मुलीमध्ये एवढी शक्ती आहे, म्हटले मग हिला नवरा पण असाच पाहिजे शक्तिशाली. बरोबर आहे की नाही? बायकोपेक्षा नवऱ्याची ताकद. पण आपल्याकडे असं आहे का हो? नाही, अजिबात नाही. आपल्याकडे वेगळं आहे. आपल्याकडे महिला मंडळाचा आवाज मोठा, अजून काय ताकद मोठी. आजकाल तर सगळं मोबाईल सुद्धा मोठा प्रभूजींपेक्षा. मी बऱ्याच ठिकाणी पाहतोय, मला कोणाला काही म्हणायचं नाही, पण प्रभूजीकडे छोटे मोबाईल आहेत बारके, माताजीकडे लेटेस्ट मोबाईल आहेत आता आजकाल. असं झालेलं आहे भक्तांकडे, आपल्याकडे नाही. बाहेर बघितलंय मी बऱ्याच ठिकाणी. आणि माताजींना काही काम नसते पण आयफोन घेऊन बसलेत घरामध्ये. प्रभूजी आपलं 10-12 हजाराचं घेऊन फिरत आहेत. म्हणले नवरा पण म्हणले एवढा शक्तिशाली पाहिजे. आणि मग त्यांनी स्वयंवर ठेवलंय, सगळ्यांना कथा माहित आहे. तर ही जी सीता आहे, या सीतेचं स्वयंवर रचलेलं आहे. तर स्वयंवर झालं वगैरे या गोष्टी मला करायच्या नाहीत. आज मला एवढंच सांगायचं तुम्हाला की सीता मातेचा जन्म हा म्हणजे भक्तीचा जन्म आहे. आणि ही भक्ती आपल्याला फार महत्वपूर्ण आहे सर्वांसाठी. आणि सीता माता जी आहे ही भगवंताची शक्ती आहे, अंतरंगा शक्ती आहे भगवंताची. आणि जेव्हा आपण भगवंताचं भजन करतो त्यांची शक्ती वापरूनच भजन करतो. राधा ही भगवंताची शक्ती आहे, सीता ही भगवंताची शक्ती आहे. एक आहे शक्ती, एक आहे शक्तिमान. शक्तिमानाची शक्ती. प्रभू रामचंद्राच्या शक्तीचं नाव काय हो? सीता. भगवान श्रीकृष्णाच्या शक्तीचं नाव काय? राधा. विठ्ठलाच्या शक्तीचं नाव काय? रुक्मिणी. ही भगवंताची शक्ती आहे. शक्ती शिवाय शक्तिमान कसं काय असू शकतो? एखाद्याचं नाव शक्तिमान आहे पण अंगात काही शक्तीच नाही, कसं होईल? म्हणून प्रभू रामचंद्र आहेत, पण प्रभू रामचंद्रांकडे जर शक्ती नसेल तर त्यांना शक्तिमान कसं म्हणायचं? म्हणून सीता आहे तर राम आहे, राधा आहे तर कृष्ण आहे. आणि म्हणून ही जी सीता आहे ही प्रभू रामचंद्रांची शक्ती आहे. कशी काय शक्ती आहे याची एक कथा मी तुम्हाला सांगतो. प्रभू रामचंद्रांना अहंकार झालेला आहे. भगवंताला कसं काय अहंकार होऊ शकतो? प्रभू रामचंद्रांना काय अहंकार आला? अरे रावण मारला. रावण काय बारका आहे का? कधीपासून रावण आहे तो. मी तुम्हाला सांगितलं की रावण किती बेकार माणूस आहे आणि किती बलशाली माणूस आहे. काय रावण मारल्याचा अभिमान, एखाद्या मोठ्या शत्रूला हरवल्यानंतर पण एक अभिमान वेगळाच होतो ना. मग सभा भरलेली आहे अयोध्या नगरीमध्ये आणि प्रभू रामचंद्रांना सगळे गुणगान करत, वा 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 काय तो बा, कसं त्याला भगवंताने मारलं रावणाला, एवढा बलाढ्य रावण. प्रभू रामचंद्र की सगळे जय जयकार करायला लागले, सगळे गुणगान गायला लागले प्रभू रामचंद्रांचं. आणि मग काय झालं? भगवंताने थोडं असं केलं, कसा मारला रावणाला म्हटले काय, थोडस बाहुबल दाखवलं. आणि भगवंताने मिस्किल हास्य केलं. म्हणजे काय हो? स्मित हास्य नाही, मिस्किल म्हणजे थोडस कसा मारला मी रावणाला, थोडस भगवंताने खिजवल्यासारखं सीता मातेकडे बघून थोडस असं केलं. रावणाला मारलंय मी, साधारण नाही. सीता माता म्हणले माझ्याशिवाय तरी यांचं पान हालत नाही म्हणले. इतका अहंकार झालाय म्हणले यांना. तुमची शक्ती म्हणे मी आहे. सीता काय म्हणाली? तुमची शक्ती मी आहे, माझ्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही. भगवंताला मान्य नाही झालं प्रभू रामचंद्रांना. सीता मातेने काय असं चर्चा चालू आहे इतक्यात प्रभू रामचंद्र म्हटले रावणाला मी मारलेला आहे
आणि सीता म्हटले की नाही, रावणाला म्हणे मी मारलेला आहे, कारण मीच तुमची शक्ती आहे. इतक्यात एक घटना घडते. काही ऋषी मुनी धावत धावत येतात. महाराज 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 महाराज, काय झालं काय झालं काय झालं? म्हणले अहो रावण आलाय रावण आलाय रावण आलाय. म्हणले अरे रावणाला तर मी आत्ताच मारून आलो की. म्हणले तो रावण नाही म्हणले, तो 10 तोंडाचा होते म्हणले, आता 1000 तोंडाचा रावण आलाय म्हणले. ते ऋषी मुनी सगळे पळत पळत आले. आता मात्र प्रभू रामचंद्रांचे थोडं हे झालं, कारण आत्ता सांगत होते ना रावणाला मारलाय. तर ऋषी मुनी म्हणले 1000 तोंडाचा रावण आलाय. प्रभू रामचंद्राने लगेच आपलं धनुष्यबाण काढलं आणि चतुरंगी सेना घेतली. लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत सगळे निघाले त्या रावणाचा वध करण्यासाठी. किती तोंडाचा रावण आहे? 1000 तोंडाचा रावण. पहिला किती होता तुम्हाला कसं काय माहितीये? मी सांगितले का? ठीक आहे. तर हा रावणाला मारण्यासाठी निघाले. प्रभू रामचंद्राने बाण सोडला. बाण सोडला, त्या रावणाचा अंगातून रक्त बाहेर यायचं. रक्ताचा एक थेंब खाली पडला की पुन्हा 1000 तोंडाचा रावण तयार व्हायचा. एकावर इतके बाण सोडले आणि इतके रावण तयार झाले, जिकडं बघल तिकडं रावणच रावण रावणच रावण, आणि तेही 1000 तोंडाचे रावण. प्रभू रामचंद्राने सगळे आश्चर्यचकित, इतके रावण सगळीकडे बघल तिकडे रावणच रावण. आणि मग भगवंताला समजलं की या रावणाचा एक रक्ताचा थेंब खाली पडला की अजून एक रावण तयार होतोय, याचं वैशिष्ट्य आहे. जसं 10 तोंडाच्या रावणाचं काय वैशिष्ट्य होतं? एक मुंडकं उडवलं की परत दुसरं मुंडकं यायचं. तसं या रावणाचं वेगळं वैशिष्ट्य आहे म्हटले. आणि म्हणून हे जे रावण आहे, या रावणाला प्रभू रामचंद्रांनी हतबल झाले, माघार घेतली आणि भगवंताला समजलंय की आपण आता याला मारू शकत नाही. आणि मग प्रभू रामचंद्रांनी माघार घेतली आणि घरी आले. म्हटले काय करायचं? शेवटी माणूस काय करतो? बायकोशी थोडी चर्चा करतोच घरी काय संकट आल्यानंतर. काय आपल्या स्वतःच्या बळाने काय, कधी कधी माणूस घरात बसून म्हणतो अगं काय ते काय रावण मरण झालंय. सीता म्हणली त्यात काय अवघड आहे म्हणले, असले अनेक रावण मारलेत म्हणले मी, त्यात काय अवघड आहे म्हणे. नीट ऐका कथा, मोबाईल मध्ये बघू नका. तर रावण आला आणि रावण जो आहे तो रावण आता आक्रमक झालेला आहे. 1000 तोंडाचे हजारो रावण तयार झालेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी जो रावण आहे तो बलशाली झालाय, तो आक्रमक झालाय. हे पाहिल्यानंतर सीता माता बाहेर आली. सीता माता रणांगणामध्ये आली आणि सीता मातेने बघितलं की 1000 तोंडाचे हजारो लाखो रावण तयार झालेले आहेत. सीता मातेला त्या रावणाला बघितल्या इतका राग आलेला आहे आणि सीता मातेमध्ये एक आक्रमक भूमिका सीतेने घेतलेली आहे. पेटून उठलेली आहे सीता माता आणि अशी मान केली सीतेनं. आणि सीतेचे केस जे आहेत, जी वेणी बांधलेली ते सुटलेली आहे आणि सीता मातेची सगळी केस मोकळी झालेली आहे. आणि एक वेगळं अक्राळ विक्राळ रूप त्या सीता मातेचं. आणि हे जे रूप आहे त्या सीता मातेच्या केसामधून एक देवी प्रकट झाली आणि त्या देवीचं नाव आहे काली माता की. सीतेच्या केसामधून एक देवी प्रकट झाली आणि ती देवी जायची आणि काय करायची, आता सोडा म्हणे बाण. प्रभू रामचंद्रांना सांगितलं. मग आता प्रभू रामचंद्रांनी बाण सोडायला सुरू केलं. प्रभू रामचंद्रांनी बाण सोडायचे रावणाकडे आणि रावणाकडे बाण सोडला की रावणाचं रक्त सांडायचं खाली. पण ही जी देवी होती, ही देवी पण अक्राळ विक्राळ काली होती, दुर्गा होती. ही काय करायची, ते रक्त खाली जमिनीवर पडू देत नव्हती, ती साठवून पुसून प्यायची. तिची जीभ नेहमी बाहेर राहायची. ती काय करायची देवी, ते रक्त प्यायची, त्या रावणाचं रक्त प्यायची. आणि अशा प्रकारे एकही रक्ताचा थेंब जमिनीवर पडू दिला नाही. आणि या रावणाचे सगळे ते 1000 तोंडाचे सगळे रावण भगवंताने मारून टाकले.
आणि उरलेले जे काही रावण होते, भरपूर रावण होते, हे सगळे रावण शेवटी ती फार रागवली, ती रक्त पिली. त्या रावणाचं जणू काही एक राक्षसीचं रूप घेतलेलं आहे त्या काली मातेनं. आणि त्या काली मातेनं इतकी रागावली ही काली माता की अनेक रावण तिने असे खाऊन टाकले. रावण खाऊन टाकले, रक्त पण प्यायची, रावण पण खाऊन टाकले. आणि हे सगळा प्रकार सीता मातेने घडवलेला आहे. यातून हे दाखवून द्यायचं होतं की अहो रावणाला तर मी मारलेलं आहे म्हणे. सीता मातेला दाखवून द्यायचं, काय अहंकार करता तुम्ही. असं एका रामायणामध्ये कथा येते बरं का, आय थिंक आनंद रामायणामध्ये कथा येते. तर सांगण्याचा उद्देश हा होता की ही काली माता एवढी रागवली की जीभ बाहेरच आहे, जीभच आज जाईल तिची. इतकी रागवलेली आहे, केस विद्रूप झालेले, असं चेहरा आणि असं राक्षस सारखं रूप आहे या काली मातेचं, आणि जीभ काय आज जाईना त्या काली मातेची. आणि मग शांत व्हा देवा, शांत व्हा. काय द्यायचं देवाला शांत व्हायला? गुरुजी काय द्यायचं? तुमच्याकडे काय आहे? पळवडी, लिंबू? यांना माहितच नाही हो, हे शुद्ध वैष्णव आहे. देवा काय पाहिजे? नारळ? नारळ नाही, परडीत पैसे पडले नाहीत अजून. हे काही कामाचं नाही असलं. हे तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. हे जे लोक अंगात आणतात, देवीच्या नावानं मागतात, तुकाराम महाराजांनी शिवी दिली रांड. एक अभंग मला आठवेना आता तो अभंग. रांड काय करते? परडी घेते, गळ्यात मोठमोठ आहे, कवड्याच्या माळा घालते आणि अंगात आणण्याचं सोंग करते. आणि फार सुंदर अभंग आहे तो कोरायांचा त्यावर. तर ती देवी एवढी रागवली ती देवी की काली माता एवढी रागवली, शांतच होईना, काही केलं शांत होईना. सगळे म्हणले आता यांचे मिस्टर कुठे आहेत बघा म्हणले. महादेवांकडे गेले. महादेवांना म्हणले तुम्ही या म्हणले. अहो बघा म्हणले, कारण बायकोचं काय असतं, कशी नाटकं करते काय नवऱ्याला चांगलं माहित असतं. दुसरं बाहेरचा माणूस कसं काय जाणू शकतो. म्हणजे महादेवांना बोलवा. महादेव आले, म्हणले असलं रूप मी काय कधीच बघितलं नाही म्हणले, पहिल्यांदाच बघतोय म्हणले. पार्वती म्हणजे एकदम नम्र, असलं विक्रार रूप मी कधी बघितलं नाही म्हटले. गेले. अगं थांब म्हणले, काय करते. पण तिला कळलंच नाही नवरा आलेला आहे आपला. महादेवाला पायाखाली घेतलं देवी, छाताडावर पाय ठेवला महादेवाच्या काली माते. आणि मग नंतर जेव्हा छातीवर पाय ठेवला महादेवांच्या, त्यावेळेला तिला कळालं की हे माझे पतीच आहेत. आणि आश्चर्याने तिचे विक्राळ रूप आहे. तर दक्षिण भागावरती महादेवांच्या तिला छातीवर पाय ठेवला. म्हणून ही जी देवी आहे, जीभ बाहेर काढलेली, ही दक्षिणेश्वर काली म्हणून प्रसिद्ध झाली. आणि हे जे कलकत्ता शहर आहे, तर हे कलकत्ता शहर म्हणजे हे महादेवांचं छातीचं स्वरूप आहे. आणि त्याच्यावरती ही काली माता विराजमान आहे. भगवंताने भरपूर काही त्यांना आशीर्वाद वगैरे दिल्यानंतर आणि ही देवी शांत झाली. ही काली माता की कथा मोठी आहे, पण मी ती वेगळ्या पद्धतीनं सांगितली थोडीशी. की मला सांगायचं होतं की या सीता मातेपासूनच काली माता प्रकट होते, दुर्गा प्रकट होते. आणि सीता ही भगवंताची शक्ती आहे, प्रभू रामचंद्रांची शक्ती आहे. आणि शक्तीशिवाय शक्तिमान काहीच करू शकत नाही. म्हणून हे सीता नाव घेताना सुद्धा काय राम सीता असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? सीताराम सीताराम सीताराम, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम, श्याम राधे असं नाही म्हणायचं. अपराध सांगितलंय शास्त्रामध्ये. काय म्हटलंय? पहिलं शक्तीचं नाव घ्या, मग शक्तिमानाचं नाव घ्या. म्हणताना काय म्हणा? सीताराम राधे श्याम. शक्तीचं नाव आधी न घेणं म्हणजे ते अपमान केल्यासारखं आहे. नाव घेताना सुद्धा असं घ्यायला सांगितलं. हेच भगवान प्रभू रामचंद्र चित्रकूटामध्ये होते 11.5 वर्ष वनवासामध्ये.
प्रयागजवळ चित्रकूट धाम आहे. आणि या चित्रकूटामध्ये राहिल्यानंतर भगवंत आणि प्रभू रामचंद्र एक दिवशी इतके हसायला लागले. प्रभू रामचंद्र मोठ्या मोठ्याने हसायला लागले. राम कधी हसत नाही. राम हे धीर गंभीर व्यक्तिमत्व आहे. हसलं तर तेवढंच तोंडातल्या तोंडात. राम भगवंत मोठ्याने हसायला लागले. हसायला लागले. सीतेला प्रश्न पडला, म्हणले हे काय ना, तुम्ही एवढं कधीच हसत नाही म्हणले, तुम्ही एवढं कसं काय हसायला लागलाय म्हणले, काय झालंय मलाही सांगा म्हणले. सीता माता म्हणाली, प्रभू रामचंद्र म्हणले, अगं तुला दिसत नाही का म्हणे, पुढं बघ म्हणे. काय पुढं बघितलं तर पुढं काय, एक मुलगा होता 15-16 वर्षाचा, आणि तो गुराकी होता, गवळी, आणि तो गाई घेऊन चालला होता. आणि गाई घेऊन चालल्यानंतर त्या गाईला पाहून आणि त्या गवळ्याच्या मुलाला पाहून भगवंत हसत होते. सीतेनं विचारलं, का हसता? भगवंत म्हणले, द्वापार युगामध्ये पुढच्या जन्मामध्ये मी जेव्हा येणार ना, त्यावेळेला मी हेच रूप घेणार आहे, त्या गवळ्याचं रूप मी घेणार आहे म्हणे, आणि तू पण माझ्या बरोबर असणार आहे म्हणे, आणि तू राधा म्हणून प्रकट होणार आहे म्हटले. हरी बोल. ही कथा मी सकाळी आठवत होतो, जेव्हा भगवंतांना राधा शरद बिहारींना आम्ही बाण वगैरे हातामध्ये देत होतो, तेव्हा मी विचार करत होतो की हेच राम आहेत, हेच राम आहेत, हीच सीता आहे, आणि हेच प्रकट झालेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र हेच कृष्ण आहेत. कभी राम बनके कभी श्याम बनके. भगवंत नेहमी येत राहतात. आणि म्हणून अरे सीता 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 राम कहिए, अरे सीता 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 राम कहिए, सीता राम कहिए, सीता राम कहिए, सीता राम कहिए, सीता 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 कहिए, सीता 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 राम कहिए, राधे 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 श्याम कहिए, राधे 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 श्याम कहिए, सीता राम कहिए, राधे श्याम कहिए, राधे श्याम कहिए, सीता 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 राम कहिए, राधे 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 श्याम कहिए, सीताराम राधे श्याम, सीताराम राधे श्याम, सिया रामचंद्र भगवान की. नेहमी हा भाव 2-3 गोष्टीमध्ये कधी भेद नाही करायला पाहिजे. नीट लक्षात ठेवा हरिभक्तांनी, ध्यानपूर्वक. कधी भगवंतामध्ये भेद नाही करायला पाहिजे. ते रामच कृष्ण आहेत हे भक्तांसाठी फार महत्वाचा सल्ला आहे. तेच विठ्ठल आहे, तेच नरसिंह आहे, तेच वरा आहे, तेच वामन आहे. इतकंच नाही तर हे सगळे जीव आहे, त्या जीवामध्ये सुद्धा रामत्व आहे, कृष्णत्व आहे, हे भगवंताचं स्वरूप आहे असं मान्यता भक्तांना. हे भक्तांसाठी फार महत्वाचं. ज्याला खरंच भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, दुसरं गुरु परंपरा याच्यामध्ये पण भेद नाही करायला पाहिजे. आम्ही या परंपरेचे, आम्ही गौडीय परंपरेचे फार श्रेष्ठ, हे यांची परंपरा अशीच आहे, प्रचार करत नाहीत, काही नाही. दुसऱ्या परंपरेला नावं ठेवणं, दुसऱ्या संतांना नावं ठेवणं, आणि दुसऱ्या गुरूंना नावं ठेवणं. आमचे गुरु म्हणजे बघा एवढे महान, एवढा प्रचार करतात, त्यांचे जगभर शिष्य आहे. हे गुरु काय? असं गुरुमध्ये भेद करणं, आचार्यांमध्ये भेद करणं
परंपरेमध्ये भेद करणं आणि भगवंतामध्ये सुद्धा लोक भेदभाव करायला लागलेले आहेत. प्रभू रामचंद्रांची भक्ती केल्यानंतर प्रेम नाही का मिळत हो? प्रभू रामचंद्रांची सुद्धा रासलीला आहे, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हा फार मोठा विषय आहे. प्रभू रामचंद्रांचे सुद्धा सीतामातेबरोबर शृंगार रसामध्ये त्यांचं वर्णन आहे. पण अर्ध्या हळकुंडानं पिवळे असणारी आमची जनता, मग ते रामामध्ये राम मोठा की कृष्ण मोठा. अरे कालपर्यंत हाडं फोडत होता तू, दारू पित होता, आता लगेच हरे कृष्ण राम लागला, तू राम मोठा कृष्ण मोठा याच्यावर पॉडकास्ट घ्यायला लागला, अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला. लक्षात येते काय लोकांना मी काय बोलतोय? तर भगवंतामध्ये पण भेदभाव करणारी लोक आहेत. आता कुठं आपण आलो भक्ती मार्गामध्ये? तर राम, कृष्ण, वराह, नरसिंह ही भगवंताची रूपं आहेत. सगळीच रूपं अद्भुत आहे. सगळ्याच रूपांमध्ये विशेष लीला भगवंतानी केलेली आहे. त्यामुळे सगळ्या रूपं आम्हाला आमच्यासाठी समान आहे. अर्थातच काही विशेष लीला विशेष लोकांना भावतात आणि त्या पद्धतीने तिकडे ते आकर्षित होतात. तर आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे ते आपण पालन करावं, आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. तर बरेच लोक विचारतात की आजकाल युट्यूबचा जमाना आहे ना, प्रवचन ऐकू वाटत नाही इथं बसून. इथं बसून प्रवचन ऐकण्याची इच्छा नाही, पण घरी जाऊन काही लोक युट्यूबला पाहत असतात. म्हणजे युट्यूबवरती ह्या महाराजांचं बघ, त्या महाराजांचं बघ, आणि मग इथं येऊन प्रश्न विचारतात की प्रभूजी असं केलं तर चालत नाही का? मग काउंटरवर जप केला चालत नाही का? इथं मी ओरडून सांगते माळ्यावर जप करा, ते तुम्हाला ऐकायला येत नाही. मग बाहेर काहीतरी ऐकून येणार पण इथं प्रश्न विचारणार. याच्यामुळे होतं काय माहितीये का, की भक्तांमध्ये कन्फ्युजन अवस्था निर्माण होते. की भक्तांमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही कुठेतरी एक मार्ग पकडा, ज्या गुरूंना तुम्ही पकडलेला आहे ते गुरु जे सांगतायत ते योग्य पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण प्रत्येकाची परंपरा, प्रत्येकाची नियमावली वेगळी असते. काही परंपरेमध्ये एकादशीचं पालन करत नाही, तर आपल्या परंपरेमध्ये एकादशीचं पालन करतात. तर आपण आपल्या गुरूंनी जे सांगितले ते केलं पाहिजे. काही परंपरेमध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. तर प्रत्येक परंपरा, संतांचे, गुरूंचे विचार त्या पद्धतीला धरून आहे. काही जणांनी स्थळ काळ वेळेनुसार बदली केलेली आहे त्याच्यामध्ये. तर आपण आपल्या गुरूंनी काय सांगितलं याचा अभ्यास, त्यांची प्रवचनं पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जायला पाहिजे. पण दुसऱ्यांना मग नावं पण ठेवायची वेळ येते मग आपल्याकडे. का? कारण आपण असं हिंडत असतो दारोदारी, ऐकत असतो बऱ्याच काही गोष्टी. आपला अभ्यास आपला पूर्ण नसतो आणि त्यामुळं आपण इतर संप्रदायाला नावं ठेवायला नाही पाहिजे, इतर संतांना नावं नाही ठेवायला पाहिजे, त्यांच्यामध्ये भेद नाही करायला पाहिजे. पण ऐकताना आपण आपल्याच गुरुचं ऐकलं पाहिजे. आलं का लक्षात तुमच्या? अशा पद्धतीनं या ठिकाणी सीतामातेचं प्राकट्य, सीतामाता ही प्रभू रामचंद्रांची शक्ती आहे आणि ही भक्तिमाता पण आहे. म्हणून अशा या भक्तीचा आपण सर्वांनी, तुम्ही जेव्हा दर्शन करताना भगवंताचं, त्यावेळेला पहिलं दर्शन राधाराणीचं आहे, पहिलं दर्शन सीतामातेचं आहे जर सीताराम असतील तर. कारण शक्तीचं दर्शन पहिल्यांदा आहे. तुम्हाला जायचं आहे दर्शन करायचं आहे तर राधाराणीला प्रार्थना केली पाहिजे. राधाराणी काय, कसा हात केलाय राधाराणीने? एक हात इकडे असं खाली, एक हात वरती असं, एका हाताने स्वीकार करते. काय घेऊन आलाय तुम्ही? तुळशीचं पान आणलंय का? बरं बरं द्या. घेते आणि इकडे श्रीकृष्णाकडे सुपूर्द करते. आणलंय का तुळशीचं पान? आणलंय आपण. कोणी कोणी आणलंय आज हात वरती करा. पुन्हा पहिले पाडे त्यांचा मी तुम्हाला लिहून देतो. जोपर्यंत तुम्ही माझं ऐकत नाही तोपर्यंत कधी तुमचा उद्धार होणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. तुळशीचं पान मी जवळजवळ 4 वर्ष झालं सांगतोय. आणा. एवढं जर आपल्याच्यानं होत नाही तर मग फार कठीण. किती पैसे लागतात तुळशीच पानाला? हे प्रेम आहे. भक्ती प्राप्त करायची असेल तर या गोष्टी आहेत. मी नेहमी सांगतो की आपण एकच शब्द पकडा आणि त्याचं हृदयात धारण करा आणि तेच करा आयुष्यभर. प्रभूजी म्हणले ना तुळशीचं पान घेऊन या, असं काही बोलणार नाही मी, पण दुसरं काही नाही केलं तरी चालेल. पण मरेपर्यंत तुळशीचं पानच घेऊन आला ना 100% भगवंत भेटायला येतील.
अंतकाळी भगवंत तुम्हाला स्मरण होईल भगवंताचं. कारण तुम्ही काहीतरी पकडलंय, काहीतरी पॉइंट पकडलाय. त्या प्रवचनामधनं काहीतरी घ्यायला पाहिजे हो. नुसतंच येऊन बसले आणि मग आपण असं नाही, काहीच ऐकलं नाही मी सांगितलं, कसं होणार सांगा. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. आणि ते तुळशीचं पान घेऊन या, याची फार मोठी ताकद आहे. ही तुम्हाला भक्ती प्रदान करणार आहे. मग एखाद्याला पटलं बाबा एकादशी करूया, तर ते पकडा तुम्ही आणि त्याच्यावरच फोकस करा, एकादशीवरतीच. तर अशा पद्धतीनं भक्ती मार्ग आहे. ही सीता म्हणजे भक्ती आहे. हिला प्रार्थना केली पाहिजे आपण की मला कृपया तुम्ही भगवान रामचंद्रांच्या चरणाचा शरण मला प्रदान करा. हे राधाराणी मला श्रीकृष्णांच्या चरणाची शरण प्राप्त करा. असं राधाकडे प्रार्थना करायची असते, सीतेकडे प्रार्थना करायची असते. दर्शन करायला गेल्यानंतर डायरेक्ट श्रीकृष्णाला म्हणायचं नाही की हा हे तुळशीत पडले तर, किंवा त्यांच्याशी बोलत नाही आपण जास्त. कारण ते जास्त म्हणजे दयाळू तर आहेत, पण त्यांचं एक स्वरूप, दयाळू स्वरूप, करुणामय स्वरूप त्यांनी पाठवलेलं आहे. आणि त्याचं नाव आहे सीता, त्याचं नाव आहे राधा, त्याचं नाव आहे रुक्मिणी. आता रुक्मिणीचाही जन्म आहे 28 तारखेला मंगळवार. रुक्मिणी द्वादशी आहे. रुक्मिणी पण प्रकट झाली. कधी रुक्मिणी द्वादशी शनिवारी यावी अशी माझी इच्छा आहे. पुढच्या वेळेस येईलच, त्यावेळेला आपण रुक्मिणी द्वादशी साजरी करू शकतो. तर आज किती पवित्र आहे की आज सीतानवमी आहे आणि सीतानवमीच्या निमित्ताने शनिवार पण आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपलं सौभाग्य आहे की आपल्याला हे भेटलेलं आहे. अशा प्रकारे आपण भगवंतांचा हा जो भक्ती मार्ग आहे हा शक्तीवर अवलंबून आहे, हे मला आज तुम्हाला सांगायचं होतं. कारण बघा, भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर ही शक्ती तुम्हाला जाणवली पाहिजे बरं का सर्वांना. तुम्ही जेव्हा नामस्मरण करताना या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत तुम्हाला, तर तुमचं नामस्मरण झालं म्हणायचं. नुसतं हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण राम 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 असं नाहीये. हे यांत्रिक नाही. मी पुन्हा सांगतोय की तुम्ही भगवंतांना आळवायला पाहिजे, एका जागेला बसून आळवायला पाहिजे, आणि मग तुमचं मन स्थिर होऊ शकतं. आता मन स्थिर नाही ना आपलं, आपल्या मनामध्ये अनेक संकल्प आणि विकल्प चालू आहे, सारखं अस्थिर आहे मन. मनामध्ये अनेक गोष्टी, करू का नको करू, करू का नको करू, बरंच काही चालू आहे मनामध्ये. असं शांत मन नाहीये. आणि तो जो आनंद आहे, पक्षी कसा गिरट्या घालतो आकाशामध्ये निवांत घार, तो जो आनंद आहे अध्यात्मामध्ये सुद्धा असंच एक आनंद आहे, दिव्य आनंद आहे. तो आनंदाची अनुभूती अजून नाही आली. का नाही आली? कारण नामस्मरण केलंच नाही आम्ही नामस्मरण करायला पाहिजे. आणि म्हणून रामाच्या राज्यामध्ये राहून कैकेयी सुधारली का हो? नाही. रामाच्या राज्यामध्ये राहून कैकेयी सुधारली नाही, आणि रावणाच्या राज्यामध्ये राहून बिभीषण मात्र सुधारला. लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला आपण कारण सांगतो की प्रभूजी ही समस्या आहे आमच्याकडं गाडीच नाही यायला, आमच्याकडे हेच नाही, आमच्याकडे वेळच नाही, आमच्याकडे काय बरंच पाऊस आला, ऊन भरपूर आहे, बऱ्याच काही गोष्टी आम्ही सांगतो. परंतु असं काही कारण नाहीये. कारण रावणाच्या राज्यामध्ये राहून सुद्धा बिभीषण भक्त बनला. कुठेही राहा पण भक्ती करा, या सीतेला भक्तीला प्राप्त करा. आणि म्हणून कारण बघा, संगत करायची आहे तर हरिभक्तांची करायची आहे. संगत जर आपण बाहेरच्या लोकांची केली तर फार अवघड होईल. कारण तुम्ही आठवडाभर संगत कुणाची करताय? बाहेरच्या लोकांची करताय. मी मान्य आहे का मी काय बोलतोय ते? आठवड्यामध्ये एका दिवसाचे 24 तास, 24 तास गुणिले 7 करा, किती होते बघा बरं, पटकन सांगा. काढा मोबाईल, काढा. बुद्धीला आपल्या काय आता माहित नाही चालेल की नाही. 24 गुणिले 7 करा, पटकन कुणी तर करा. 168, 168, 168. आपण 168 तास भगवंतापासून दूर आहे आणि बाहेरच्या लोकांबरोबर राहतोय. मग एवढा जर बाहेर आपण राहत असेल तर साहजिकपणे आपलं जे कर्म आहे, आपलं जे विचार आहे तो तसाच बनतो, हे लक्षात घ्या. आणि मग आपण आठवड्यातून 2 तास जेव्हा काढतो तर 2 तास आणि 168 वजा 2 करा, किती होते? 166. 166 तास आम्ही बाहेर आहे.
आणि 2 तास फक्त आम्ही सत्संगामध्ये आहे. नीट लक्ष द्या. 2 तास कुठे आहे? कसं मॅच होईल सांगा बरं? कसं मॅच होईल? 2 तास तुम्ही फक्त ऐकलं आणि 166 तास तुम्ही बाहेर आहात, तर 2 तासाचा प्रभाव किती राहू शकतो मला सांगा? 2 दिवस धरा, 2 दिवस धरा. इथून गेल्यापासून उद्या रविवार, सोमवार 2 दिवस धरा याचा प्रभाव जास्तीत जास्त. पुढचं काय? पुढचं काय? तर पुढच्यासाठी काय म्हणून म्हणतोय, घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हे केलं पाहिजे. तुम्ही घरी गेल्यानंतर नामस्मरण करायला पाहिजे. सकाळी उठून संध्याकाळी नामस्मरण करायला पाहिजे. तर मग हा प्रभाव सत्संगाचा राहू शकतो आणि तुमच्यावर बाहेरचा विचार हावी होणार नाही. कारण बाहेर सगळं काम, क्रोध, लोभ, मत्सर, निंदा, द्वेष, ईर्ष्या भरून 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 वाहतंय हो. आणि मग तसेच आमच्यावर पण, आम्हाला पण वाटतंय ह्याने काय आता काय आणली, थार आणली, थार, तर मी फॉर्च्युनर आणतो, अशी इच्छा गुरुजी तयार होते मनामध्ये. तसं काय हरिभक्तांना काय वर पत्रे जरी असले घरावर तरी सुद्धा काही इच्छा होत नाही. पण दुसऱ्या शेजारी बघितलं बांधकाम चालू, याला वाटतं माणसं झालं पाहिजे. इच्छा वाईट मला म्हणायचं नाही काय, पण मला एक उदाहरण दिलं मी की 166 तास आपण त्या लोकांबरोबर राहतोय म्हणल्यानंतर तशीच इच्छा निर्माण होतात. आणि मग त्यातच आपण गुंतत जातो, त्यातच गुंतत जातो. या मायेचं जाळं एवढं मोठं आहे मंडळीनो की कधीच कळत नाही. मराठीत म्हण आहे बघा, शेंबडात माशी गुंडाळली, त्याचं अडकली ना निघत नाही आणि मरत बी नाही, लवकर निघत बी नाही, मरत बी नाही. तसं आपली अवस्था आहे की आपण भक्त बनत बी नाही आणि नुसतंच भौतिक जगात अडकलेलं आहे नुसतं आपण असं. तर त्यामुळे फार कठीण आहे. सर्वांना माझं नम्र निवेदन आहे. तर आज फार पवित्र दिवस आहे. तर आपण सर्वांनी निर्णय घ्या की आपण सीता मातेची कृपा प्राप्त करूया आणि सीता माता याच्यावर प्रार्थना करूया. हे जानकी मैया, हे सीता माता, कृपया आम्हाला तुम्ही काय करा, प्रभू रामचंद्रांची आम्हाला शरण द्या आणि आमच्या बुद्धीमध्ये थोडासा चांगली बुद्धी आम्हाला द्या. आणि तसं आज अजून एक जन्म आहे एका व्यक्तीचा, त्याचं नाव आहे जानवा देवी. नित्यानंद प्रभू यांची पत्नी जानवा माता, ही पण लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यांचं प्राकट्य आविर्भाव आज आहे. आणि एक महान संत मधु पंडित ना, तर हे मधु पंडित नावाचे संत, यांची फार मोठी कथा आहे. तर हे मधु पंडित यांचं तिरोभाव आजच्या दिवशी त्यांनी देह सोडलेला आहे. त्यांचा तिरोभाव दिवस आज आहे. तर आज किती पवित्र दिवस आहे की नाही, आणि पवित्र दिवशी आपण इथे जमलेला आहे. तर आपल्या सर्वांना प्रभू रामचंद्रांची आणि सीता मातेची कृपा, विशेष कृपा प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, राम रघुवर की प्राण प्रिया, भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया, भजो रे मन सिया सिया, सिया बोल सिया बोल सिया बोल सिया बोल, सिया बोल सिया बोल सिया बोल सिया बोल सिया बोल, राम रघुवर की प्राण प्रिया, की प्राण प्रिया, भजो रे मन सिया सिया, भजो रे मन सिया सिया, सिया बोल सिया बोल सिया बोल सिया बोल, सिया बोल राधे बोल राधे बोल राधे
सीता महारानी की, सियावर रामचंद्र भगवान की, अयोध्यापुरी धाम की, मिथिलापुरी धाम की, जनक महाराज की, सुनैना माता की। जय श्री राम। तर आज या ठिकाणी